नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि झटपट तयार होणारा दुधी भोपळा पराठा. आणि हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि विशेष म्हणजे तो आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तर आपण आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपण भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी त्याचं वाटण बनवणार आहेत. त्यासाठी 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण ओवा घालणार आहे. अर्धा चमचा मी यामध्ये ओवा घातला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा घालणार आहे. आणि याचं जे वाटण आहे ते बनवून घेणार आहे, सुकं बनवणार आहे आणि याची पेस्ट करून घेतली आपण. त्यानंतर आता हा भोपळा जो आहे तो मी अर्धा कापलेला आहे आणि आपण स्वच्छ धुवून आणि तो मी अर्धा कापून साईडला ठेवला आहे. आणि नंतर आपण भोपळा किसणार आहे. भोपळा अगोदर किसून ठेवणार नाही आहेत, अगोदर पिठाची तयारी करणार आहेत आणि नंतरच मग आपण भोपळा किसणार आहे. आणि त्यासाठी एक वाटीभर असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जितके बनवायचे असेल तितके तुम्ही गव्हाचं पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी एक संपूर्ण भरून वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण कुठल्याही पिठाचा वापर करणार नाही आहे, फक्त गव्हाचंच पिठाचा वापर मी यामध्ये करणार आहेत. आणि गव्हाचं पिठानंतर आपण यामध्ये पांढरे तीळ जे आहेत ती घालणार आहेत. पांढरे तीळ सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे पांढरे तीळ वापरलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहेत. आणि नंतर लाल मिरची पावडर घातली, छान असा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घातली, चिमूटभर हळद घातली आहे आणि हिंग सुद्धा आपण चिमूटभरच घातला आहे. आता यानंतर आपण मिक्सरमध्ये जे वाटण बनवलेलं होतं ते सर्व यामध्ये टाकणार आहेत. आणि खूप छान असा हा पराठा तयार होतो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा लगेचच घालून घेणार आहे. असं चवीनुसार मी यामध्ये मीठ घातले. आता यानंतर यामध्ये आपण भोपळा किसून घालणार आहेत. आणि भोपळा जर अगोदर जर किसला तर तो काळा पडतो आणि पाणीसुद्धा सुटतं. त्यामुळं लगेचच पीठ तयार केलं की लगेच आपण त्यामध्ये भोपळा किसून टाकणार आहेत. 1 चमचाभर असं तेल टाकलं आहे. आणि आता भोपळा किसणार आहे. किसणीने छान असा भोपळा किसून घ्यायचा आहे. भोपळा असा स्वच्छ धुवून आणि मगच किसणीने असा किसून घ्यायचा आहे. आणि अगोदर आपण किसलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. लगेचच पिठामध्ये लगेच आपण असा भोपळा किसून घेतला आहे. भोपळ्याला खूप पाणी सुटतं. आणि अशा प्रकारे सर्व भोपळ्याचा जो किस आहे तो आपण अशा पिठाला लावून मळून घेणार आहेत. आणि मिश्रण सर्व एकजीव करायचं आहे. आणि लागेल तसं पाणी आपण टाकून त्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण आपण हे पीठ मळायचं नाही आहे. आणि यामध्ये आपण थोडीशी तेलाची धार टाकून सुद्धा हे पीठ मळून घेणार आहेत. आणि पिठाला रेस्ट करण्यासाठी 5 मिनटं ठेवणार आहेत. जास्त वेळ ठेवायचा नाही आहे. जास्त वेळ जर ठेवलं तर पाणी सुटतं, त्यामुळे ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते.
आणि 5 मिनिटानंतर लगेच मी अशा प्रकारे लाटून घेणार आहेत आणि पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट लाटण्याने छान असे आपण पराठा लाटून घेणार आहेत. तोपर्यंत आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहेत आणि अशा प्रकारे एक छोटासा उंडा घेऊन आपण पराठा लाटून घेणार आहे. सुकं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लाटून आपण याला यावर पुन्हा तेल लावून छान असा उंडा तयार करणार आहेत. पुन्हा असा फोल्ड मारून मी असा लाटून घेणार आहे. असं छान असा लाटून घ्यायचं आहे आणि त्याचा शेप काय गोल येणार नाही आहे. जसा येईल तसा येईल आपण तो कापून घेणार आहेत आणि जास्त जाडसर पण करायचा नाही आहे. थोडासा मीडियमच लाटायचा आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असा कलर सुद्धा आला आहे. असा थिकनेस आपण ह्या पराठ्याचा ठेवायचा आहे आणि एका डिशने मी तो कापून घेणार आहे. गोल होण्यासाठी मी एका डिशने अशा प्रकारे कापून घेणार आहेत आणि कढईचं जे पीठ आहे ते असं काढून घ्यायचे आणि आता तवा गरम झाला आहे तर लगेचच तव्यावर आपण हा पराठा टाकून घेणार आहेत आणि तव्यावर थोडंसं तेल जे आहे ते स्प्रेड करायचं आहे आणि मगच तो पराठा त्यावर टाकायचा आहे. चिकटू नये म्हणून आपण तेल वापरलं आहे. तव्याला जर पराठा चिकटू नये म्हणून आपण तेल लावायचं आहे आणि तो पराठा जो आहे तो असा टाकायचा आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असा सुरेख कलर आला आहे पराठ्याला. आणि तव्यावर तेल टाकून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि छान सुवास सुद्धा येऊ लागला आहे आणि छान सुवास यायला लागला की समजायचं की पराठा जो आहे तो तयार झाला आहे. छान असं तेल लावून घेतलंय आणि पराठ्याला आता पलटी मारणार आहेत. अशा प्रकारे पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर खरपूस भाजला की चवसुद्धा छान लागते आणि कुणाला जरी भोपळा आवडत नसला तरी तुम्ही अशा प्रकारे पराठे जर तयार करून घेतली तर तो भोपळासुद्धा खाल्ला जाईल. आणि दोन्ही साईडने मी तेल लावले. तुम्ही तूपसुद्धा पराठ्याला लावू शकता. अशा प्रकारे छान असा पराठा हा भाजला गेला आहे. तर तो मी आता डिशमध्ये सर्व करणार आहे आणि बघू शकता कसा छान असा झाला आहे. आणि दुसरा सुद्धा पराठा अशाच प्रकारे भाजून घेणार आहेत. त्यालासुद्धा असंच तेल लावून छान असा पराठा भाजून घेणार आहेत. अशा तर मी माझ्या चॅनलवर थालीपीठसुद्धा भोपळ्याची बनवलेली आहेत. तर तुम्ही ती चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर माझे जे नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघायला भेटतील. तर मी तुम्हाला अशा प्रकारे 2 पराठे अशा भाजून आणि तयार करून दाखवलेले आहेत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा. आणि हा पराठा जो आहे तो तुम्ही दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा सर्व करू शकता. नाश्ता, टिफिन किंवा हलकं जेवण कुठेही तुम्ही परफेक्ट असंही बनवू शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.